स्वतःचं घर स्वतःचे परिवार स्वच्छ करतील आणि अशा प्रकारे आपोआप संपूर्ण गाव स्वच्छ होईल. सांगायचं तात्पर्य सुरुवात स्वतःपासून करायची असते. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं औचित्य नाही. म्हणून शोकाने लक्षात घ्यावं, बाबा जुमजूंनी जी चर्चा बैठक सुरुवात केलेली आहे त्या चर्चा बैठकीला उपस्थिती दर्शवावी. ज्या चर्चा बैठकीमध्ये आम्हाला खूप सारे अनुभव सेवकांचे ऐकायला भेटतात. असो, सांगायचं गेलं तर भरपूर जाईल, वेळ जाईल. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो ज्याच्यावरून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. मी अगोदरच सांगितलं 29 नोव्हेंबरला माझी प्रकृती बिघडली. त्यानंतर सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये पित्ताशयामध्ये स्टोन दाखवलं, जवळजवळ 9-10 mm. आणि मला सोनोग्राफी केल्यानंतर त्याच दिवशी मेडिकलला रेफर व्हायला सांगितलं. मी परमेश्वराला विनंती केली तिथेच रामटेकला दवाखान्यामध्ये की बाबा मला दवाखान्यात जायचं नाही आहे. माझा जो काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला दुरुस्त करावं लागेल. आणि त्या आशेवर मी दवाखान्यात भरती झालो नाही आणि औषध सुरू केलं. बाबाला मी दररोज विनंती करायचो की बाबा माझं जे काही संकट आहे ते दुरुस्त होऊ द्या. पण ऑलरेडी माझ्या पोटामध्ये संकट तयार झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा माझं जेवण कमी झालं. आणि जेवण कमी झाल्यानंतर माझा उलट्या काही बंद झाल्या नाही. त्यासाठी मला गॅस्ट्रोचे डॉक्टर नीरज सव्वालाखे नागपूरला आहेत, त्यांच्याकडे जाऊन एंडोस्कोपी केली. त्या एंडोस्कोपीमध्ये त्यांनी माझ्या तोंडातून नळी टाकली, एक ठोकळवाली. जिथपर्यंत अन्ननलिकामध्ये नळी गेली तिथपर्यंत चोकअप नव्हतं. त्याच्या समोर ती नळी जातच नव्हती. तेव्हा डॉक्टरनं सांगितलं की तुमची अन्ननलिका चोकअप झालेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये अन्न जात नाही आहे. जे बी खात होतो पीत होतो ते बाहेरच फेकायचं. त्या कंडिशनमध्ये माझं वजन सुद्धा कमी झालेलं आहे. त्यानंतर डॉक्टरने सिटी स्कॅन करायला लावलं. 29 तारखेला 29 डिसेंबरला मी सिटी स्कॅन करायला गेलो. आणि सिटी स्कॅन मशीनमध्ये मला टाकल्यानंतर त्याही वेळेस मी बाबा हनुमानजीला विनंती करत होतो की बाबा माझं जे काही संकट आहे, जे काही रिपोर्ट येतील त्या नॉर्मल येऊ द्या. संपूर्ण 1 तास त्या मशीन खाली मी होतो. आणि त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मला रिपोर्ट मिळाली. त्याच्यामध्ये अन्ननलिकेचं चोकअप जे ऑलरेडी झालेलं होतं ते दाखवलं. आणि 10 mm पत्रीचं स्टोन ते किडनीमध्ये राहिलं असतं तर निघून गेलं असतं म्हणे, ते पित्ताशयात होतं. त्याच्यामुळे 4-5 डॉक्टरकडे गेलो. सर्वांनी सांगितलं की मला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. 29 तारखेला तेवढ्याही कंडिशनमध्ये मी एकटा परमेश्वराचे नाव घेऊन बाईक चालवत नागपूरला गेलो होतो. मला काहीही फिलिंग होत नव्हती. थकवा येत नव्हता, ताप नव्हतं, थकवा नाही, काही नाही. आणि माझी रिपोर्ट मिळाल्यानंतर जेव्हा डॉक्टरने ते रिपोर्ट वाचलं ते मला नाही सांगितलं, पण माझ्या मुलांना सांगितलं की म्हणे यांना तुरंत ऍडमिट करावं लागेल, काहीही होऊ शकतं. ते जे अन्ननलिकेचं चोकअप आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन ती फुटूही शकते, म्हणून आत्ताच भरती करा म्हणे. ही माहिती मला नव्हती. मी घरी जाऊन मुलाकडे बिंदास झोपलो, थोडंसं जेवण सुद्धा केलं. मला कोणत्याच प्रकारची चिंता नव्हती.
मुलांना मात्र आणि आमच्या घरच्या मॅडमला रात्रभर झोपले नाही. मी बिंदास झोपलो, कारण परमेश्वर माझ्या सोबत होता. त्याही परिस्थितीत मी घाबरलेलो नाही. डॉक्टरला सांगितलं, माझा मुलगा रात्रभर माझ्याजवळ थांबलेला होता की तब्येत जर बिघडली तर त्याच वेळेस दवाखान्यात न्यावं लागेल. पण तशी काही वेळ आलेली नाही आणि दुसऱ्या दिवशी 9 वाजता मी निरामय हॉस्पिटल नागपूरला मला ॲडमिट करण्यात आलं. रात्रीपासूनच म्हणजे 29 तारखेपासूनच कोणत्याही प्रकारचं पाणी घ्यायचं नाही किंवा जेवण घ्यायचं नाही हे मला डॉक्टरनं सांगितलं. 30 आणि 31 तारखेला डिसेंबरला 2 दिवस मला ॲडमिट ठेवलं. सलाईन सुरू ठेवल्या आणि सलाईन सुरू ठेवल्यानंतर 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा दिवस, त्या दिवशी सकाळी 10 वाजता माझं ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन करण्यात आल्यानंतर इंजेक्शन लावायच्या अगोदरपर्यंत मला होश होता. तेव्हा मी परमेश्वराला हीच विनंती करत होतो की बाबा नॉर्मल येऊ द्या, माझ्यावरचं जे संकट आहे ते दूर होऊ द्या. आणि ऑपरेशन झाल्यानंतर मध्ये ICU मध्ये टाकण्यात आलं. त्यावेळेस 5 वाजलेले होते. 5 वाजता मला होश आला. त्यावेळेस माझ्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हते. आणि ऑपरेशन झाल्यानंतर बोलणं सुद्धा होत नव्हतं, खाणं पिणंच बंद होतं कितीतरी दिवसापासून. त्या पिरियडमध्ये ना माझे उठू शकत होतो, मी काही करू शकत होतो. शिकण्यासारखं हे आहे की आपण आपल्या मुलाबाळांचे आई वडील चांगल्या प्रकारे होतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या लहान मुलांचे लाड कौतुक जे करायचं शिशू ते सारंच करतो. पण या वयामध्ये माझा पुनर्जन्म झाला आणि तो अनुभव मला शिकायला मिळाला. माझी मुलं मोठी असताना सुद्धा माझ्या साऱ्या सोयी म्हणजे माझ्या आई वडील ते बनलेत. आपण सुद्धा आपल्या आई वडिलांचे आई वडील आपल्याला बनता आलं पाहिजे. ही शिकवण बाबा जुंदनेने आम्हाला दिलेली आहे. ती आचरणात आणायला पाहिजे. पण आमच्या आई वडिलांचे म्हातारे झाल्यानंतर जेव्हा त्यांना आमची गरज असते त्यावेळेस त्यांचे आई वडील आम्हाला बनता येत नाही. आमच्या मुलींनी आमच्या मुलांनी हा धडा घ्यावा की आमच्या म्हाताऱ्यांच्या आई वडिलांचे सुद्धा आम्हाला लहान मुलांचे बनतोच, त्यांचे सुद्धा आई वडील आम्हाला बनता आलं पाहिजे. 2 बॉक्स होते तर 1 बॉक्स काढून ठेवला, एका बॉक्स मध्ये 2. त्या चक्करमध्ये माझी मिसेस माझ्या जवळ होती. जेव्हा 30 तारखेला मी ॲडमिट झालो तेव्हा फोन करून तिला सांगितलं की परमेश्वराला विनंती कर की सारं काही सुरळीत होऊ दे. त्यानंतर 30 तारखेला दवाखान्यात आली आणि ज्याप्रमाणे एक आई लहान बाळाची सेवा करते त्याप्रमाणे ते संपूर्ण दिवस माझ्या सेवेत दिले. त्या पिरियडमध्ये तिचं सुद्धा थोडंफार वजन कमी झालं चिंतेमुळे, खाण्यामुळे. तर आमच्या आई बहिणी आहेत, आमच्या मुली आहेत. स्त्री आमच्या जीवनातली फक्त पत्नी नसते, सर्वांनी शिकून घ्यावं. स्त्री आमची एक मुलगी आहे, स्त्री आमची एक पत्नी आहे, स्त्री आमची एक आई आहे, स्त्री आमची एक बहीण आहे आणि स्त्री आमची एक मैत्रीण सुद्धा आहे. हे नातं आणि त्यांची स्थिती आम्हा पुरुषांनी समजण्याची गरज आहे आणि तो मान सन्मान त्यांना मिळण्याची गरज आहे. ज्या परिवारामध्ये प्रेम असतं ते परिवार सर्वात सुखी असतं.
हे आमच्या आई बहिणींनी, आमच्या सेवकांनी या गोष्टी शिकून घ्याव्या. आणि माझं जे ऑपरेशन झालं होतं त्यामध्ये डॉक्टरना सांगितलं होतं की अल्सरचं इन्फेक्शन असू शकते. पण मी परमेश्वराला विनंती केली होती की बाबा माझ्या सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येऊ द्या. आणि ते बायोप्सीसाठी जेव्हा मुंबईला पाठवण्यात आलं, 8 दिवसांनी रिपोर्ट आली. त्यावेळेस माझ्या संपूर्ण रिपोर्ट्स ह्या नॉर्मल निघाल्या. आज मी तुमच्यासमोर आहे. ही परमेश्वराची कृपा. कसा परमेश्वर, तुम्ही जर सत्य मर्यादा प्रेमाने वागलात तर कशा प्रकारे परमेश्वर तुम्हाला साथ देतो हे तुम्हाला इथं शिकायला मिळतं. हे अनुभव आपल्याला शिकायला मिळतात. असो, सांगायचं भरपूर आहे पण वेळ नसल्यामुळे मी एवढंच सांगतो की बाबांना सकाळच्या विनंतीमध्ये आम्ही जे वचन देतो, 4 तत्व 3 शब्द 5 नेम जीवनात पाडीन, त्या वचनाची आठवण ठेवा. आपण कुठेतरी चुकतो का? जर आलं माझं जर काही चुकलं असतं तर तुमचं मन तुम्हाला सांगतं की तुम्ही कुठेतरी चुकलेले आहात. तुमचं मन जर म्हणत असेल की तुम्ही चुकले नाही तर कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनात न आणता, चुकलं असेल तर जरूर माफी मागा. टोले साहेबांनी सांगितलं, नुसती शंका मनात आल्यानं काय होतं? शंका ठेवू नका मनामध्ये. तुमच्या मनाला विचारा तुम्ही चुकले का म्हणून. आणि तुमचं मन जर म्हणत असेल की तुम्ही चुकलं नाही तर माफी मागण्याचीही गरज नाही. आणि खरोखरच चुकलं असेल, माझ्या सेवकांना सांगणं असते, ज्या वेळेस तुमची चुकी होते त्याच वेळेस स्वतःची चुकी कबूल करा, परमेश्वराला माफी मागा, तो परमेश्वर तुम्हाला एक दिल्याशिवाय राहत नाही. आणि खरोखरच जे सेवक 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करतात त्यांचं जीवन सुखी समाधानी झालेलं आहे. जे एकदा बाबा जीवनाने संपूर्ण जीवन आपल्याला दिलं त्याच्या जीवनाचा अभ्यास करावा. आणि आमचं प्रत्येकाचं कर्तव्य बनतं सेवकांना मदत करण्याचं, आश्रमाचा मदत करण्याचं, कारण ते आश्रम आमचा आहे. झालेल्या चुका प्रत्येक सेवकाने सुधाराव्या. जेवढ्या एकदा ज्याप्रमाणे बाहेरगावून लोक इथं श्रमदान करण्यासाठी येतात, आमचं सुद्धा कर्तव्य बनते. कुणाला मनाची गरज नाही आहे. प्रत्येकाचं ते कर्तव्य बनते. प्रत्येकाने स्वतःची जिम्मेदारी समजून सांभाळायला पाहिजे. माझ्या मते फक्त दामोभाऊ थोटे आणि काही 1-2 सेवक श्रमदानासाठी गेलेले असतील. कोण कोण गेले मला माहिती नाही, कारण मी काही गेलेलो नाही. पण प्रत्येकाचे सांगतो, हा योगदान बाबांच्या आश्रमासाठी. सेवकांना जर तुमच्या मदतीची गरज असेल, त्या मदतीसाठी मेलावर धावून देण्यापेक्षा जिवंतपणे धावून द्या. सचिन दादा माझ्या लहान भावासारखे आहेत. एक सेवक माझे रक्ताचे नातेवाईक धावून नाही आले, पण तो धावून आला. 2 दिवसा अगोदर रात्री 10 वाजता माझी तब्येत बिघडली, उलट्या झाल्या होत्या, पुन्हा औषध बंद झाल्यामुळे. सचिनला फोन केलं, तो त्याही वेळेस आला आणि रात्री मैत्री दवाखान्यामध्ये घेऊन गेला. माझ्याने बाईक चालवणं होत नाही. हे उदाहरण आम्हाला शिकण्यासारखे आहे. सेवकच तुमचे सारे काही बनतात, कारण बाबांनी सांगितलं परमेश्वर तुम्हाला सेवकांच्या रूपातच मदत करायला येतो. त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या आत्म्यात बघा, तो परमात्मा आहे. असो, माझ्या सांगण्यावरून तुम्ही लोकांना काहीतरी शिकायला मिळेल आणि बाबांच्या तत्वशब्द नियमांचे पालन कराल आणि बाबांच्या त्यागाची आठवण ठेवून हे स्वतःचं जीवन स्वतः करताच न जगता हा समाजाकरता सुद्धा आमचं कर्तव्य बनतं, याचं भान ठेवावं. आणि जेवढी मदत, जसं मी सांगितलं, आश्रमासाठी कितीतरी लोकांनी 50,000, 60,000, लाख, काही सेवक संमेलनामधले वाचलेले 4-4 लाख, 5-5 लाख मंडळाला दिले. आणि त्या योगदानाचा चांगल्यासाठी उपयोग मंडळाने केलेला आहे. समोर जाऊन मंडळातर्फे आपल्या सेवकांसाठी दवाखाना सुद्धा सुरू होणार आहे. ह्या साऱ्या गोष्टीचा फायदा सेवकांनी घ्यावा
आणि आश्रमाला मंडळाला आणि सर्व गरजू सेवकांना वेळेच्या वेळी मदत करा. मी सुद्धा करीन. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार.